अब की बार 400 पार हा जो बीजेपीने नारा दिला होता आणि या नाराच्या अनुषंगाने जेव्हा निवडणुकीचा रिझल्ट लागला आणि असं दिसून आलं की 400च्या पलीकडे तर 16 बीजेपीला 240 म्हणजे 300च्या पार सुद्धा आकडा करता आला नाही आणि त्यामुळे सोशल मीडियावरती काही मिसकन्सेप्शन आणि काही मिसलिडिंग पोस्ट चालू आहेत की काही हिंदूंनीच बीजेपीला धोका दिलेला आहे। येथे एक प्रश्न उपस्थित होतो की राजकारण आणि समाजकारण दोन्ही एक आहे की वेगवेगळे आहे। तर या ठिकाणी मला असं सांगावंसं वाटेल की दोन्ही जमीन आसमानचा फरक आहे, कारण राजकारणाची व्याख्याच अशी सांगितलेली आहे की सत्तेसाठी केलेला संघर्ष आणि हे जे पॉलिटिशियन्स आहेत ते फक्त सत्तेसाठी जनतेची दिशाभूल करतात। आणि तुम्हाला माहिती आहे आज जनता खूप सुशिक्षित झालेली आहे आणि समजदार सुद्धा झालेली आहे। सोशल मीडियावरती अशा काही पोस्ट फिरत आहेत त्यामध्ये असं सांगण्यात येते की अयोध्येतील लोकांनी धर्माशी गद्दारी केली, तर सपशेल चुकीचं आहे। अयोध्येतील लोकांना सद्विवेक बुद्धी होती, त्यांनी जे केलं स्वतःच्या विकासासाठी केलं आणि म्हणून राजकारण आणि समाजकारण कृपया करून एक करू नका ही सर्व भारतीयांना लोकशाही वाचवण्यासाठी नम्र विनंती आहे।